आरोप झाले तर जबाबदारी म्हणून आधी आपण राजीनामा दिला पाहिजे अशा शब्दात नाव न घेता अण्णा हजारेंनी माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांसंदर्भात बोलताना अण्णा हजारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला आरोप होतात, एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे। लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे। आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे। असे मंत्री जे मंत्रिमंडळात घेतात हे आधीच विचार करायला पाहिजे। हे सुरुवातीला हे चुकतं आणि चुकल्यामुळं मग अशा घटना घडतात। त्याच्यामुळं आमच्या राज्याचं नुकसान होतं, देशाचं नुकसान होतं, समाजाचं नुकसान होतं। याचा विचार करणं गरजेचं आहे। विरोधकांचं कामच आहे सरकारी पक्षाच्या आमदार मंत्र्यांचे राजीनामे मागायचं, काही ना काहीतरी गोष्टी काढायच्या आणि त्याच्यावर सरकारवरती, सत्ताधारी पक्षावरती टीका करायची। आमच्या कुठल्याही मान्य मंत्री महोदयांवर काही जरी आरोप झाले तरी मान्य फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, मान्य दादांनी सांगितलेलं त्याची चौकशी होईल। चौकशीतनं दूध का दूध, पाणी का पाणी बाहेर येईल। चौकशी तर होऊ द्या। चौकशी व्हायच्या आधीच जर तुम्ही त्याला आरोपी म्हणून घोषित करणार असाल तर ते योग्य नाही। कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्व असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांच्या बाबतीत जर आरोप झाले तर त्याची योग्य यंत्रणेकडनं चौकशी झाली पाहिजे। चौकशीत ज्या गोष्टी पुढे येतील त्याच्यानंतर वरिष्ठ आमचे जे आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय ते याच्यावर निर्णय घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।